हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे सरळ सेवा भरतीविषयी एकही अपडेट तुमचा मिस होणार नाही. जर तुम्हाला व्हिडिओची स्पीड स्लो वाटत असेल तर तुम्ही 1.25 किंवा 1.5वर यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहू शकता. आज एक खूपच महत्त्वाचा अपडेट आलेला आहे, ज्याची सर्वजण वाट पाहत होते. आज आपण 3 अपडेट घेणार आहोत. हे 3 अपडेट 3 जिल्हा परिषदेचे आहेत. तर ते तिन्ही जिल्हा परिषदेचे अपडेट आपण घेणार आहोत. हा पहा, पुणे जिल्हा परिषदेचा अपडेट आलेला आहे. पोस्ट पहा इथे, आरोग्य सेवक महिला, कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी. हे बघा, तारीख आजचीच आहे. इथं सिरियल नंबर आहे, इथं रोल नंबर आहे, इथं रजिस्ट्रेशन नंबर आहे. इथं तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये अर्ज केला होता ती कॅटेगरी आहे. इथं तुमचं लिंग आहे, इथं तुमची जन्मतारीख दिलेली आहे, इथं तुमचं नाव आहे आणि इथं टोटल मार्क्सपैकी तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत याची माहिती दिलेली आहे. ही सर्व माहिती तुमची बरोबर आहे का नाही नीट चेक करून घ्या. आणि बरोबर जर नसेल तर लगेच जिल्हा परिषद पुणेला कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांना ही माहिती सांगायची. आणि केला ना तुम्ही तर कॉल रेकॉर्ड करायचा. थोडं हुशार राहा, म्हणजे तुम्ही रेकॉर्ड केला ना, जर पुढे चालून काही कमी जास्त झालं तर तुम्ही सांगू शकता की आम्हाला इथंच आम्ही नोटीस केलं होतं, परंतु काय यांनी दखल घेतली नाही, त्यामुळे ही रेकॉर्डिंग तुम्हाला गरजेची आहे. ही पहा, ही लिस्ट आहे. मोठी लिस्ट आहे पहा. एकूण 308 उमेदवार आहेत ज्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलेलं आहे. आणि आता काही मला एका परीक्षार्थीने विचारलं होतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणीची डेट नाही आली. तर मी त्यांना सांगू इच्छितो किंवा सर्वांनाच सांगू इच्छितो की डेट जी आहे ना, तुम्हाला ईमेलवर किंवा तुमच्या मोबाईल नंबरवर येऊन जाईल आणि ते परिपत्रकसुद्धा टाकतील. मी सुद्धा व्हिडिओ त्या परिपत्रकाचा टाकू शकतो, परंतु डेटसाठी व्हिडिओ टाकणं काही एवढं बरोबर नाही. त्यामुळे तुम्ही ईमेल आणि मोबाईल नंबर चेक करत राहा. आणि जर तुम्हाला इथे ईमेल मोबाईल नंबर आलंच नाही तर मग कमेंट करून सांगा, मग मी परिपत्रक टाकून देईल. हे पहा, नेक्स्ट अपडेट आपला आहे पुणे जिल्हा परिषदेचा आणि पोस्ट आहे आरोग्य सेवक पुरुष 40%. यांची सुद्धा कागदपत्र पडताळणीसाठी यादी आलेली आहे. इथं माहिती दिलेली आहे, सिरियल नंबर, रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये अप्लाय केलं होतं त्या कॅटेगरीचं इन्फॉर्मेशन इथं आहे. इथं जेंडर दिलेलं आहे, तुमचं लिंग, इथं तुमची जन्मतारीख आहे, इथं तुमचं नाव आहे आणि इथं तुमचे मार्क्स आहेत. सर्व तुमची माहिती बरोबर असली पाहिजे. पुन्हा पुन्हा मी सांगत आहे, कारण विद्यार्थ्यांची माहिती चुकत आहे आणि त्यांना प्रॉब्लेम येत आहे. आणि खूप जणांनी मला ईमेल केलेले आहेत की असं असं झालंय सर, आता काय करायचं काय नाही. तर त्यामुळे तुम्ही लक्ष द्या बरं या गोष्टीवर, पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकतो. ही पहा, ही 301 उमेदवारांची यादी आहे. या सर्वांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलेलं आहे. इथं सुद्धा डेट बाबत मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, तुम्हाला तुमच्या ईमेलवर किंवा मोबाईल नंबरवर तुमची कागदपत्र पडताळणी कधी आहे त्याची डेट येऊन जाईल. जर डेट नाही आली तर मला कमेंट करा. आता ते परिपत्रक टाकतील तर ते परिपत्रक मी त्या परिपत्रकावर एक व्हिडिओ घेईल. मग आता हे पहा, हे सगळ्यात मोठे लेट करंट आहे ते, कारण हे निकाल तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला कळालंच असेल. हे आपण कधी पाहिले होते, मेरिट लिस्ट आहे आणि आता अंतिम निकाल लागायची वेळ आलेली आहे, तरी या जिल्हा परिषदेने मेरिट लिस्टच लावलेली आहे. तर ही महान जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषद अमरावती. आणि बघा, ही 23 जुलैला परीक्षा झाली होती आणि इथं पोस्ट दिलेली आहे बघा, रिक्रुटमेंट ऑफ हेल्थ वर्कर मेल 40%, आरोग्यसेवक 40%. आता इथं हे सर्व माहिती आहे तुमची, तर तुम्हाला मी सांगतो काय काय आहे तर काय काय नाही. हे पहा, इथं आहे तुमचा रोल नंबर, इथं आहे सिरियल नंबर, इथं आहे रजिस्ट्रेशन नंबर, इथं आहे तुम्ही ज्या कॅटेगरीमधून अप्लाय केलं त्याची माहिती, इथं आहे तुमचं लिंग, इथं आहे जन्मतारीख, इथं तुमचं नाव, इथं तुम्हाला कोणत्या विषयात किती मार्क पडले याची माहिती दिलेली आहे. इथं तुमचं डोमेसाईल, NCL वगैरे हे आहे का त्याची माहिती दिलेली आहे. डोमेसाईल म्हणजे रहिवासी, DOM.
पेसा रिजन वाय एन काय काय नाही याची माहिती आहे तर ते पाहून घ्या तुम्ही पेसामध्ये असाल तर. आणि हायर क्वालिफिकेशनची माहिती तर दिलेली आहे तुमच्या. आणि तुम्हाला काय क्वालिफिकेशन लागतं त्या पोस्टसाठी मिनिमम त्याची माहिती आहे. तुम्हाला मार्क्स किती पडले होते ह्या क्वालिफिकेशनमध्ये जे तुमचं दिलेलं आहे इथं त्याची माहिती इथं दिलेली आहे. आणि अंतिम निकाल आहे हा जिल्हा परिषद गोंदियाचा. आरोग्यसेवक 40%चा हा निकाल आहे. हे बघा यांनी काय केलेलं आहे माहिती दिलेली आहे पूर्ण की कोणत्या संवर्गासाठी किती जागा होत्या. तर हा निकाल आहे आरोग्यसेवक पुरुष 40%चा. इथंच 7 जागा आहेत. आणि आरोग्यसेवक महिलाचा जो रिझल्ट आहे 204 जागांचा ते सुद्धा लवकरच लागणार आहे. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तो निकाल लागल्या आपल्या चॅनलवर अपडेट टाकण्यात येईल. हे पहा इथे एक थोडी महत्त्वाची माहिती दिलेली आहे की विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार म्हणजे 10वी ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यासाठी असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर 3 संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. तर ही माहिती दिलेली आहे ही तुम्ही पाहू शकता. तर इथं बघा यादी दिलेली आहे प्रतीक्षा यादी आणि निवड यादी. तर इथं तुम्ही पाहू शकता इथं तुमचे नाव दिलेली आहेत तुमची माहिती दिलेली आहे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगत आलेलो आहे तुमचं नाव असेल तर खाली अशा काही सूचना असतील तर या सूचना तुम्ही वाचायच्या या इग्नोर नाही करायच्या पुन्हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. हे बघा जी 7 पदे होते त्यांनी सांगितलेलं आहे की 7 पैकी 7 उमेदवारांना नियुक्ती देण्यास जिल्हा निवड समितीच्या सभेमध्ये मान्यता देण्यात येत आहे. तर याच्यामध्ये प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा उमेदवारांची काही नावे असतील त्यांनी सुद्धा आपलं नाव नीट पाहून घ्यायचं. प्रतीक्षा यादीचा पुढे फायदा होत असतो. काही जर असा आला काही जर अपडेट असेल प्रतीक्षा यादीबाबत तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्यात येतील. तरी तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक यू.